येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ कचाट्यात सापडलेत. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून तशी छगन भुजबळांची ओळख. शरद पवारांच्या मदतीच्या हातानेच मुंबईसारख्या ठिकाणाहून अगदी नव्या कोऱ्या येवला विधानसभेत भुजबळांनी बस्तान बसवलं आणि ते येवल्याचेच झाले. राष्ट्रवादीला मानणारा कोर वोटर असल्याने इथे भुजबळ तसे बिनधास्त झाले. अगदी तुरुंगातूनही निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीचा गुलाल आपल्या कपाळाला लावला. यावरून राष्ट्रवादी येवल्याच्या नसात आहे. वेगवेगळ्या शब्दात सांगायला नको, पण हेच भुजबळ राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांसोबत गेले आणि सर्वांना धक्का बसला. मराठ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका, शरद पवारांवर सडकून केलेली टीका या सगळ्यामुळे लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भुजबळ यंदा आपली येवल्याची तरी सीट वाचू शकतील का, असं म्हणण्याची वेळ आली आहे. येवल्यात भुजबळांच्या विरोधात वातावरण आहे हे पाहता आता त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरू पाहत आहेत. त्यात अशी काही मंडळी आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली की भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा. म्हणूनच येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याची धमक नेमकी कोणत्या भिडूमध्ये आहे? शरद पवार येवल्यात भुजबळांना नाडण्यासाठी नेमका कोणत्या चेहऱ्याला मैदानात आणू पाहतात येत, त्याचीच ही इनसाइड स्टोरी. राष्ट्रवादीतले बिग बी छगन भुजबळ यांचा येवला हा बालेकिल्ला. खरं तर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एंट्री झाली हे पाहणे फार इंटरेस्टिंगच. मुंबईच्या माझगाव ताडवाडीतून भुजबळांचा पराभव झाला. शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं. त्यानंतर भुजबळ यांनी येवला गाठलं, ते कायमचंच. इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरोधात लढत देत आले. पण 2004ला 35,000चं, 2009ला 50,000, 2014ला 46,000 तर 2019ला तब्बल 70,000चं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली. यावरून त्यांची क्रेज आपल्याला समजू शकते. या चारही निवडणुकीतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते. पण ओबीसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबीसी कार्ड कधीच चाललं नाही. मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना मात देत येवल्याची आमदारकी पटकावली होती. पण 2024 उजेडताना चित्र सगळंच बदललंय. भुजबळ अजित पवार गटात आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आधीच बॅकफुटला फेकले गेलेत. शरद पवारांनी पक्षफुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्याने आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे तर फिक्स आहेत. येवल्यात मराठा समाज हा निर्णायक मतदान करत आलाय. त्यात महाविकास आघाडीने एक्स्ट्रा इफर्ट लावले तरी भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण अशातच भुजबळांच्या विरोधात रान तापवलंय ते दोन नेत्यांनी. त्यातलं पहिलं नाव येतं ते दत्ता आव्हाड यांचं. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. येवल्याचा मतदारसंघ काँग्रेसी विचाराचा आहे. तसेच मतदारसंघातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे तो काँग्रेससाठी सोडण्यात यावा असं म्हणून दत्ता आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना येणाऱ्या विधानसभेत भिडण्याची भाषा बोलून दाखवली. आधीच मराठा समाज हा भुजबळांवर नाराज आहे. त्यामुळे त्यांची विधानसभेची सारी भिस्त ही ओबीसी समाजावर आहे. मुळात ते ओबीसी नेते म्हणूनच नावारूपास आले. त्यामुळे आता हीच वोट बँक दत्ता आव्हाड येणाऱ्या विधानसभेत फोडू शकले तर भुजबळांसाठी जिंकणं हारणं हे काठावरती येईल एवढं मात्र नक्की. दुसऱ्या बाजूला महायुतीतील भाजपमधूनच अमृता पवार यांनी भुजबळांना आव्हान कुठं केलंय. माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या, तसेच गोदावरी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं. मात्र मागच्याच वर्षी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात येत भुजबळांच्या विरोधात लढत देण्यासाठी फिल्डिंग लावली होती. भुजबळ अजितदादांसोबत महायुतीत आल्यावरही
काही झालं तरी आपणच निवडणूक लढवणार यावर अमृता पवार ठाम असल्याने आता भुजबळांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. आधी ज्या भुजबळांना लढत द्यायची म्हटलं की भले भले दिग्गज स्पर्धेतून माघार घ्यायचे, पण त्याच भुजबळांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी यंदा मात्र डिगभर इच्छुक तयार आहेत. त्यातही दत्ता आव्हाड हे मैदानात दिसले तर शरद पवार प्लस काँग्रेस प्लस ओबीसी प्लस मराठा प्लस ठाकरे गट अशा सगळ्यांची गोळाबेरीज करून पाहिली तर दत्ता आव्हाड आरामात निवडून येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महायुतीत राहून अजित पवार गटात राहून भुजबळ निवडून येत नाहीत हे आता दिसत असल्याने भुजबळ आमदारकीच्या तोंडावर काही नवा निर्णय घेतात का हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. धन्यवाद.